सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। पण सांगा, जे आज आपण शेतकऱ्यासाठी जे हा पवित्र उचललेला ते नेमकं काय आहे? आज नेर शहरात काँग्रेस कमिटीच्या वतीनं व नेर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज तहसीलदार आणि कृषी विभागाला आम्ही निवेदन दिलं आहे। पहिला विषय आमचा सुरक्षा विधेयकाच्या संदर्भात होता। नक्की जे शासनकर्ते आहेत त्यांच्याकडे 5वी बहुमत आहे आणि त्या बहुमताच्या आधारे संविधानातील जे मूल्य आहेत ते कुठेतरी पायदळी कसे तुडवल्या जातील या संदर्भात हे सुरक्षा विधेयक त्यांनी मंजूर केलेलं आहे। खऱ्या अर्थाने जे काही अधिकार आपल्याला सामान्य असेल, प्रत्येक नागरिक असेल, ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून जे आपल्याला अधिकार मिळालेले आहे त्या जनसुरक्षा विधेयक मंजूर झाल्याबरोबर ते अधिकार कुठेतरी आपले हळूहळू संपुष्टात येणार आहे। नक्कीच याचा उद्रेक महाराष्ट्रात होत आहे, प्रत्येक भागात होत आहे, पण कुठेतरी 5वी बहुमत असल्यामुळे कुठेतरी सरकार कानाडोळा याकडे करत आहे। म्हणून कुठेतरी एक आपण पाऊल उचललेलं आहे की निवेदनाच्या स्वरूपात, आंदोलनाच्या स्वरूपात या सुरक्षा विधेयकाला आपण विरोध केला पाहिजे। म्हणून आम्ही सातत्यानं या संदर्भात आज शासनाकडे मागणी केलेली आहे की हे पूर्णतः रद्द करण्यात यावा। दुसरा विषय शेतकऱ्यांच्या संदर्भात होता। आता प्रत्येकाची लागवड झालेली आहे, पीक मोठे होऊन राहिले आहे, तर खताची फार आवश्यकता असते। DAP असं एक खत आहे की ज्या शासनाचा त्यावर भरपूर प्रमाणात सबसिडी असते, त्यामुळे कमी दरात ते शेतकऱ्यांना उपलब्ध होते। पण कुठेतरी कृत्रिम प्रकारचा एक तुटवडा सातत्यानं आपल्या भागात जाणवत आहे। कुठेतरी संगनमत करून कंपन्याशी हे DAP खत आपल्या बाजारात येऊ न देता त्यांचे जे काही कंपन्यांचं खत आहे ते घेण्याकरता शेतकऱ्यांना भाग पाडत आहे। जवळपास डबल किमतीनं शेतकऱ्यांना या जे काही प्रायव्हेट खत आहे ते सातत्यानं मिळत आहे आणि DAP कोणाकडे जर असेल तर ते काळ्या बाजारात जिथे की आम्हाला 1300 रुपयात मिळायला पाहिजे 1700-1800 रुपये सातत्यानं DAP करता घेत आहे। असं कुठेतरी एक या संदर्भात नेर तालुक्यातील सातत्याने ओरड होती। म्हणून आज कृषी माध्यमाला आणि एक तहसीलदाराला आम्ही या माध्यमातून एक निवेदन आज दिलेलं आहे की कुठेतरी हे तुटवडा दूर व्हावा म्हणून। भविष्यात येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे निवडणुका होणार आहेत त्याबद्दल आपलं मत काय? नाही, जवळ अजून तर निवडणुका होणार आहे सांगतात सातत्यानं, पण कुठेतरी चिन्ह अजूनही निवडणुकाची दिसत नाही। जवळपास नगर परिषदा झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, याला 3 वर्ष पूर्ण झालेली आहेत, पण अजूनपर्यंत कुठेतरी आम्हाला काही दिसत नाही आहे। पण शेवटी पक्ष म्हणून आम्हाला आमची तयारी करावं लागते, त्यासाठी आम्ही सातत्यानं त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा आमची तयारी करण्यासाठी सातत्यानं आमचं काम चालू आहे। बरं, यावेळेस स्वराज्य संस्था निवडणुका जे सामोरे येत आहे त्यात आपले मित्रपक्ष आणि आपली बांधणी कशी असेल? ते बिलकुल जे काही पक्षाचे आदेश राहील त्याप्रमाणेच आमची बांधणी राहील, यात काही शंका नाही। धन्यवाद। आम्ही TV नेर